भाषण हे गेल्या भाषणापेक्षा तुमचं खरंच चांगलं झालं. त्यात काय मी वेगळं बोलणार नाही, कारण मी राजकारण सगळ्याच गोष्टीमध्ये करतो असं नाही. राहिला प्रश्न संदीप भैयाचं घर कुणी जाळलं याचं उत्तर हे सरकारलीच द्यायला हवं. संदीप भैया असतील, तसंच तुम्ही इतरही सर्व जे नेते आहेत, नाहीतर जे सामाजिक कार्यकर्ते, नाहीतर दुकानदार ज्यांचं घरं आणि हे जाळलं याच्या मागे कुणीतरी ताकदवान सत्तेत असणारी व्यक्ती आहे. 7 तास पोलीस जर त्याच्यावर कुठेही कारवाई करत नाही, पोलीस नुसतं त्या आंदोलकांबरोबर चालत चालत तिथं जात असेल, आणि हे प्रोफेशनल लोक कोण जे पेट्रोल बॉम्ब, तसंच फॉस्फरस बॉम्ब आणि अशा विशिष्ट पद्धतीने घराला नंबर देऊन काम करत होते, हे सरायत गुंड कोण होते याचा एक अभ्यास सरकारनेच करावा. आणि आम्ही सगळेजण हेच म्हणतोय, हे प्रोफेशनल लोक वेगळे होते आणि जे सामाजिक कार्यकर्ते नाहीतर जे काही नागरिक आसपास उभे होते ते वेगळे होते. त्यामुळे भुजबळ साहेबांना मला विनंती करायची की तुमचं आजचं भाषण तसं चांगलं झालं असलं तरीसुद्धा आपण कदाचित सत्तेत असणारे काही मोठे नेते भाजपचे जे खोटं बोलतात सातत्याने, त्यांची एक सवय हे तुम्ही स्वीकारलेली आहे खोटं बोलण्याची. त्यामुळे उगाच खोटं बोलून लोकांमध्ये संभ्रम हा निर्माण करू नये. एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांना जाऊन भेटणं हे चुकीचं नसतं. आणि मी असेल, संदीप भैया असतील, तिथं जरांगे पाटील आजारी होते, तब्येत खराब होती म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो. त्यामुळे उगाच तुम्ही संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नये अशी विनंती मी इथं करतो. दादा, नेहमी वारंवार कालपासून आपण म्हणतो की सत्तेमधलं ताकदवान व्यक्ती ह्या बीडच्या याच्यामध्ये जाळपोटमध्ये आहे, तर त्याचं नाव तुम्ही घोषित का करत नाही? एक तर 7 तास जे काही पोलीस प्रशासन होतं ते कुठेही कारवाई करत नव्हतं. संदीप भैया क्षीरसागरांच्या घरासमोर बीडचं पोलिसांचं मुख्यालय आहे, तिथं 200-250 पोलीस हे सातत्याने असतात. ते असतानासुद्धा त्यांचं घर जाळलं जात असेल तर मग याच्या मागे पोलीस ज्याचं ऐकतात, म्हणजे सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचं पोलीस ऐकत असतात. मग सत्तेत असणारा व्यक्ती कोण हे आम्हालाही शोधायचं आहे. नाव हे अंदाज आहे, नाव काय हे आज इथं सांगता येणार नाही, पण पोलीस ज्यांचं ऐकतात म्हणजे सत्तेतल्या व्यक्तीचं हे खऱ्या अर्थाने ज्युडिशियल एन्क्वायरी या बाबतीत झाली पाहिजे. लोकांचं मत असं आहे की बीडमध्ये जे घडलं हे फक्त ट्रेलर होता. भीती अशी वाटते की ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम करण्याचा कोल्हापुरात प्रयत्न केला, अमरावतीत झाला, नागपूरमध्ये झाला, पण त्याला योग्य असा प्रतिसाद न हिंदू समाजाकडनं मिळतो आहे न मुस्लिम समाजाकडनं मिळतो. म्हणून आता ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न हा लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर केला जातो. बीडमध्ये जे घडलं ते फक्त ट्रायल आहे अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते. जे जानेवारीमध्ये घडेल ते सारायत गुंडाच्या माध्यमातून जानेवारीमध्ये अख्खा महाराष्ट्रामध्ये हे घडू शकतं, ही भीती खऱ्या अर्थाने आहे. त्यामुळे लोकांनीच कुठेतरी शांतता आपल्या या महाराष्ट्रामध्ये कशी राखता येईल याचा प्रयत्न हा केला गेला. बीड संदर्भात आपल्याकडे जी माहिती आहे ती आपण गृह मंत्रालयाकडे सादर करणार आहात. संदीप भैया क्षीरसागर स्वतः अधिवेशनामध्ये याबाबत पुराव्यासकट बोलणार आहे. त्या व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता कोणाचा कार्यकर्ता आहे तो सगळीकडे दिसतो, तो कुठल्या गटामध्ये आहे, तसंच तो सातत्याने त्या व्हिडिओमध्ये का दिसतो याचा एक अभ्यास तुम्ही सर्वांनी करा. त्याचं नाव काय, तसंच त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर ही केली जाईल असा एक अंदाज आहे. आणि मग कारवाई करत असताना तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये कारवाई त्याच्यावर होण्यासाठी काही पोलीस प्रशासनातले लोक प्रयत्न करत आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये आम्हाला असंही वाटतं एका DYSPची बदली ही सरकारकडनं केली जाईल. आणि ती जर केली तर का केली आणि त्या व्यक्तीवर का कारवाई नाही झाली, येत्या काळामध्ये आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत. पण एक सांगतो की अशा पद्धतीने सरकारमध्ये असणारे नेते जर समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि महाराष्ट्राची जनता याला प्रतिसाद देणार नाही असाही विश्वास आम्हाला वाटतो.